पांडवाला जगाचं आड करावं काही दुर्दैवाची काय संबंध आहे पांडवांचा आणि माझा? कारण आमचे काका म्हणजे पांडू महाराज या माझ्या काकाच्या पुरुषार्थामधून जर या पांडवाचा जन्म झाला असता तर होता रक्ताचा नातं आणि होता अधिकार या हस्तिनापूरच्या साम्राज्यावर. पण जर ती माझ्या काकाच्या पुरुषार्थामधून पांडवाचा जन्मच झाला नाही, अर्थात पांडवाचा आणि आम्हा कौरवांचा तिळमात्रही संबंध नाही. आणि म्हणून या जगाचा अडकण्याकडे बालपणात विष प्रयोग केला. त्यातून वाचते लाक्षाग्रामची निर्मिती केली. तिथे यांच्या दैवानं साथ दिली. एवढंच नव्हे तर ज्या पांडवाला मी दुधात पराजित केलो, इंद्रप्रस्थात केलो, एवढंच नव्हे तर पाच पांडवांची भार्या पांचाली त्या द्रौपदीला विवस्त्र करण्याच्या हेतूनं फरफडा होणार सर्व कौरवेश्वरासमोर आणली. एखाद्या वस्त्राप्रमाणे पांडवांची इब्रत मी बेशिवार थांबली. पण तरी माझ्या पदरी यायच नाही. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवासात जर पांडव दृष्टिगोचर झाले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास त्यांच्या माथी लागला. वाटलं होतं की या वनवासात पांडवांचा अंत होईल, पण नाही. इथेही माझं दैव बलवंत ठरलं नाही. दुर्दैवी ठरलो मी. वनवास पूर्ण करून पांडव पुण्याच्या हस्तिनापुरात आले आणि स्वतःचा हक्क मागू लागले. त्यावेळी या सुयोधनाच्या मुखातील शब्द आहे की पांडव सुईच्या अग्रावर भूमीचा एक कण राहील. एवढी भूमी सुद्धा युद्धाशिवाय तुम्हाला मिळणार नाही. इथूनच सुरुवात झाली महाभारतीय युद्धाला. आणि म्हणून पांडवांचा समूह सेवन एकाच दिवसात व्हावा या अपेक्षेनं एक सामान्य पितामह भीष्म यांच्या माते मी जबाबदारी दिली. सेनापती पदाची सूत्र दिली. एक सामान्य मनात आणला असता क्षणात पांडवांचा राज केला असता. पण त्यांच्या केव्हा मनातच आलं नाही. उलट युद्धाच्या 10व्या दिवशी पितामह शरमंडली बनले. आशेची निराशा झाली. दुसरा सेनापती कोण करावा हा प्रश्न माझ्या समोर. आशेचं एकच किरण माझ्या समोर होतो आणि ते म्हणजे गुरु द्रोणाचार्य. फार मोठ्या आकांक्षेनं सेनापती पदाची धुरा आपल्या गुरुदेवांच्या माथी दिली. 2 दिवसात पूर्ण झाले. एकही पांडव योद्धा जगाचा आड झाला नाही. एकंदर युद्धाचे 12 दिवस संपले. एकही पांडव थरातीत पडला नाही. हे एकच सैन्य माझ्या अंतरी चालतंय. काय करावं सुदैवाचं झालंय. काय पण अशा यावेळी उद्या काय करावं याचा विचार विनय करण्यासाठी माझे बांधव आणि इतर पदाधिकारी येतात. त्यांची मार्ग प्रतीक्षा करूया.